नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौकोनी गळ्याला गोट अगदी सोप्या पद्धतीने आपण लावणार आहोत. तर चला, आता हा जो चौकोनी गळा आहे ना, मी तयार करून घेतलेला आहे. म्हणजे चौकोनी गळा कसा कट करायचा हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आज मी चौकोनी गळा कट करून घेतलेला आणि त्याच्यावरती आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये गोट लावायचा आहे. म्हणजे कोण त्याला पायपिंग पण म्हणतात, कोण त्याला गोट पण म्हणतात. तर तुम्ही बघू शकता गळ्याची उंची मी किती ठेवलेली आहे, 9 इंच ठेवलेली आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच, म्हणजे टोटल 5 इंच आपली गळ्याची रुंदी आहे. आणि हे जो बघू शकता हा गोट, म्हणजे मी गोटपट्टी तयार केलेली आहे. तर ही स्ट्रेटच घेतलेली आहे मी, म्हणजे क्रॉस पट्टी कट केलेली नाही. सरळच पट्ट्या ह्या कट करून एकमेकाला जोडलेल्या आहेत आणि ही जवळजवळ 1 इंच रुंदीला घेतलेली आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर नक्कीच 1 इंच रुंदीला पट्टी घ्या, कारण सुरुवातीला गोट करताना थोडंसं अवघड जातं. त्यामुळे रुंदीला कमी घेऊ नका आणि ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस जास्त होईल त्यावेळेस तुम्ही रुंदीला पट्टी कमी घ्या. तर अशा पद्धतीने मी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये चौकोनी गळ्याला गोट कशा पद्धतीने लावायचं खूप प्रोफेशनल, खूप परफेक्ट पद्धतीने मी सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर 1.5 इंच मी फोल्ड करून घेतलेला आहे एका साईडला आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता इथं अशी आपल्याला पट्टी ठेवायची आहे. बरोबर 1.5 इंच अंतर ठेवून एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. शिस्तीत मारून घ्या. गळा तयार करताना कधीही घाई करायची नाही. गळ्यावर पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग अवलंबून असतं. इथं आल्यानंतर काय करायचं, आता हे कॉर्नर दिसतंय ना तुम्हाला, इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, थोडासा असा पूर्ण क्रॉस करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या पट्टीवर ही पट्टी आणायची आहे आणि बरोबर जिथं कॉर्नर आहे ना तिथं सुई अशी आत ढकलायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता इथं काळजीपूर्वक ही गोष्ट करा आणि नंतर फक्त सुई सरकवून घ्यायची आहे. म्हणजे नुसतं दाब सरकवून घ्यायचं आहे. आहे असं आपल्याला 1.5 इंच अंतर ठेवून परत सुरुवात करायची आहे टीप मारायला. तर बघू शकता इथं पण आल्यानंतर क्रॉसमध्ये अशी पट्टी करायची आहे. ह्या पट्टीवर एक पट्टी दुसरी आली पाहिजे आणि फोल्ड असा आला पाहिजे बारीकसा. आणि नंतर नुसतं असं कापड सरकवून घ्या, सुई आतल्या साईडला ढकला. तर लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी बघा, म्हणजे सगळ्या स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी क्लिअर करत आहे. म्हणजे सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. तर जे काही एक्स्ट्रा कापड जर चुकून होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कट करून घ्या, म्हणजे साईडला वगैरे थोडंसं 1.5 इंच वगैरे. आणि जे कॉर्नरला आपण फोल्ड करून घेतलेला आहे ना चौकोनी ह्याचा, तिथं असं कॉर्नरला कट मारून घ्या व्यवस्थित, जेणेकरून गोट करताना अगदी आपल्याला सोपं जावं ह्यासाठी. म्हणजे टिपेच्या अलीकडं असा छोटासा कट मारून घ्या, टिपेच्या पलीकडं नेऊ नका तुम्ही. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे कापड आहे ना व्यवस्थित असं करून घ्या. एक तर थोडंसं नखाणं वगैरे असं त्याला थोडंसं प्लेन व्यवस्थित करून घ्या आणि हे शिलाई आतल्या साईडला घ्या अशी, आणि पूर्ण तुम्ही बघू शकता हे असं. आणि बरोबर जे गॅप आहे ना मध्ये, तिथून आपली टीप आली पाहिजे, ह्या दोन्हीच्या गॅपमधून. तर शिस्तीत असा गोट करा, जास्त घाई गडबड ओढाताण वगैरे अशी करू नका.
कॉर्नरला आल्यावर सुद्धा सुई आत ढकला अशी. आणि व्यवस्थित कॉर्नरच्या इथं थोडंसं शिस्तीत करा, घाई गडबड करू नका. इथंही कॉर्नरला आल्यावर सुई आतल्या साईडला ढकला. का रे आज एवढं का? तर बघू शकता किती छान असा आपला गोट प्लेन आलेला आहे. कुठल्याही साईडला तो उलटा असा पडलेला नाही. आतल्या साईडला व्यवस्थित असा एकसारखा असा आपला गोट आलेला आहे. तर तुम्ही साध्या ब्लाऊज पीसवर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करून बघा. एक 2-4 ब्लाऊज पीसवर जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट आणि खूप सुंदर असा गोट नक्की जमणार आहे. तर तुम्हाला हा गोट कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.